मुंबईच्या पूर्व उपनगरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। मुलुंड, नाहूर, भांडूप, कोळी, घाटकोपर या भागातही जोरदार पाऊस बरसतोय। सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली। घाटकोपर पश्चिमेकडे रेल्वे स्थानकाजवळ पाणी साचले, त्यामुळे अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय। जवळच रेल्वे स्टेशन असल्यामुळे चाकरमान्यांनी रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यामध्ये मोठे अडथळे येत आहेत। स्टेशन जरी जवळ असलं तरी स्टेशनवर जाताना या पाण्याचा अडथळा या सगळ्या नागरिकांना होतो। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, पश्चिम उपनगरातल्या अंधेरी सबवेमध्ये पाणी साचले, त्याबाबतचेही अपडेट्स तुमच्याकडनं हवेत। आणि दुसरीकडे इकडे मुलुंड, नाहूर, भांडूप या भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस बरसतोय, पाणी साचल्याचं सुद्धा कळतंय। अपडेट्स दोन्ही भागातले। मुंबईला येलो अलर्ट देण्यात आला आहे। काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस आहे तो मुंबई उपनगरात पडतो आहे। या ठिकाणी पश्चिम उपनगरात अंधेरी सबवे आहे तो काल मुसळधार पाऊस पडत असताना रात्रीपासूनच, त्यामुळे आता अंधेरी सबवे आहे तो पाण्याखाली गेले, त्यामुळे तिथली वाहतूक आहे ती थांबवण्यात आलेली आहे। रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे आता सकाळपासून या ठिकाणी जे मुंबईकर कामाला जात आहेत त्यांना मात्र या ठिकाणी अडचण येते। संपूर्ण रस्ता आहे तो बंद करण्यात आला आहे। तर दुसरीकडे पूर्व उपनगरात देखील मुसळधार पाऊस पडत आहे। या ठिकाणी मुलुंड असेल किंवा घाटकोपर असेल त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय आणि याचा परिणाम हा वाहतुकीवर देखील झालेला आहे। पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे। मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक पूर्व द्रुतगती महामार्गावर झालेला आहे आणि अनेक सखल भागांमध्ये सध्या पाणी साचत आहे। अद्यापही पावसाची बॅटिंग आहे ती सुरू आहे, त्यामुळे कदाचित सखल भागात अजून पाणी भरून या ठिकाणी संपूर्ण वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे। येलो अलर्ट देण्यामुळे काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। त्यानंतर कालपासूनच या ठिकाणी पाऊस आहे तो जोरदार पडतोय। मागील काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला आणि त्यामुळे याचे परिणाम आपल्याला ठीक। गिरीश, एकंदरीत आज दिवसभर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, त्यामुळे आपणही आपल्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करूयात, स्वतःची योग्य काळजी घ्या। धन्यवाद गिरीश संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।